हाय मित्रांनो, माझं नाव हिमानी मेस्त्री आणि मी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला आली आहे. म्हणून मी विचार केला की आपण स्वतःचा पॉडकास्ट वगैरे काहीतरी चालू करून बघूया. आणि माझ्या पॉडकास्टचं नाव आहे अरे बोलणारे. आणि ऑडियन्स आर फ्री टू लव्ह, यू गाईज कॅन लाफ. तर माझ्या पॉडकास्टची सुरुवात करायला मी हिच्याहून जास्त चांगली व्यक्ती कुठली असू शकते या विचाराने मी बोलवलंय पूर्वाताई कोल्हे यांना. टाळ्या. माझ्या लाईफ मधला पहिला इंटरव्ह्यू असं पॉडकास्ट मध्ये बोलवलंय मला कुठेतरी. तिचे नकार लागणं कधी बंद होणार आहेत मला माहित नाही. माईक चालू आहे ना मॅम? सॉरी, पहिला पॉडकास्ट आहे, थोडे टेक्निकल इश्यू होऊ शकतात. विदाउट सेटअप आहे. आणि थँक्यू सो मच मॅम, तुम्ही मला ही संधी दिली की तुमच्या पॉडकास्ट मध्ये मला पहिलं बोलवलं तुम्ही. थँक्यू सो मच मॅम. या आणि आमचे कॅमेरामॅन समृद्धी आणि वैदेही यांना आम्ही सोबत ठेवलेलं आहे. तर पूर्वाताई आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे, पण आपण तिचे काही थोडे इन्साइडर्स काढायचा प्रयत्न करूया. पूर्वा ही माझी बालपणीपासूनची बेस्ट फ्रेंड आहे आणि आता ती कॉर्पोरेट जॉब सुद्धा करते आणि ती इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे. तर आपल्याला खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत तिला विचारण्यासाठी. सर्वात पहिला बेसिक क्वेश्चन की तू कॉन्टेंट क्रिएशन का सुरू केलंस, तुला का करावं असं वाटलं? ओके, नाईस क्वेश्चन. पण मला माहितीच नाही की मी कॉन्टेंट क्रिएशन करत होते. मी तर नॉर्मल व्हिडिओ टाकत होते इंस्टाग्राम वरती आणि मला अजूनही माहित नाही की मी कॉन्टेंट क्रिएशन करते. मला असं वाटतं की मला डान्स आवडतो, मी डान्सचे व्हिडिओ टाकते आणि मग मला हळूहळू असं वाटायला लागलं की आपण जे बाकी गोष्टी करतो त्या पण टाकल्या पाहिजे, लोकांना बघायला आवडतात. जसं मी आणि हिमानी फालतूगिरी करायचो तीच लोकांना आवडायची बघायला. मग त्याचनुसार टाकत गेले. मला खरंच अजूनही माहित नाही की कॉन्टेंट क्रिएशन काय आहे. मला लाईफस्टाईल कॉन्टेंट क्रिएशन जास्त आवडतं. म्हणजे ओव्हरऑल सगळं दाखवणं की आपण काय करतो, मेकअप काय, कपडे काय, हे काय, ते काय, खातो काय, पितो काय, झोपतो काय, सगळं. ओ रॅप. सॉरी गाईज. आय होप मी चांगला आन्सर दिलाय. ठीक आहे, आता ऐक. हा, तू कॉन्टेंट क्रिएटर असल्यामुळे लोकांनी तुझ्याबद्दल केलेलं एकदम वियर्डेस्ट अझम्पशन काय आहे किंवा तुला माहित आहे का ते, की तुला काय समजून ठेवलंय लोकांनी? ओके, मला काय समजून ठेवलंय मला नाही माहिती. एकदम वियर्ड अझम्पशन जे मी तुझ्या डीएम. हा, माझं एक वियर्ड अझम्पशन असं आहे की सगळ्यांना वाटतं की मी सगळं फुकटमध्ये घेते. म्हणजे सगळ्यांना वाटतं की मी जिथे पण जाते सगळीकडे फुकटमध्ये खाते किंवा फुकटमध्ये कपडे घालते. मिंत्राचे मी एवढे कपडे घालते त्यांना वाटतं मी फुकट घालते, पण असं नाहीये. सगळीकडे पैसे द्यायला लागतात बाई. फुकट अजून कोणी देत नाही मला. म्हणजे मला तरी अजून नाही भेटलंय. एकदा दोनदा भेटलंय, ते पण मला बसत नाही म्हणून मी ते घालत नाही परत. आणि आता सध्या इंटरनेटवरती प्रथमेश मोहन नटे यांची खूप हवा चालू आहे, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. तर ऑडियन्सना हे जाणून घ्यायला आवडेल असं मला वाटतं की तुला प्रथमेश मोहन नटे भेटले कसे आणि जेव्हा ते भेटले तेव्हा तुला त्यांच्यातलं काय जास्त आवडलं आणि तुला वाटलं की ही इज द वन. आणि हे तुझ्या घरचं नाही समजलं तर याच्यातून सांग जरा प्लीज. ओके, मला प्रथमेश मोहन नटे जे माझे आता अहो आहेत. आहे अहो, इथे घेऊन फिरते मी त्यांना. तर आम्ही दोघं 2018 मध्ये भेटलेलो आणि आम्ही एका कॉलेज इव्हेंट मध्ये भेटलो आणि त्यानंतर आम्ही फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स होतो म्हणजे सगळे. आणि हिमानी माझ्यासोबत ऑब्व्हियसली तेव्हा होती, तुम्हाला सांगतोय. हा, तर आमची लव्ह स्टोरी खूप विचित्र स्टार्ट झाली पण खूप चांगली प्युअर फ्रेंडशिप होती आमची असं मला वाटतं की. आणि तो आधीपासून एवढा शाय होता की तो कोणालाच कोणाला मला पण सांगितलं कधी की त्याला मी आवडायचे. मग मला कळलं आणि म्हणजे मला माहिती होतं की ह्याला मी आवडायचे, पण तो नेहमी असं बोलायचं की नाही नाही नाही, मी हिला कसं बोलू, माझ्याकडे काय नाहीये, मी अजून असं आहे, मी अजून तसं आहे. मग त्याला वाटायचं की ही खूप मोठ्या घरची पोरगी आहे बाई, मी कसं हिला पटवू. मग मीच अप्रोच केलं त्याला फायनली आणि मी त्याला विचारलं की भाई कुछ सीन रहेगा तो बता दे. मग त्याला कळलं हा मी आता हो बोलू शकतो हिला. हिने विचारलंय मला, म्हणजे नेक्स्ट मी उद्या जाऊन जर कधी ब्रेकअप जरी बोलले तर तू मला विचारलेला असं बोलायला मोकळा तो. आणि आमची तुला पुढे काहीतरी तू ऍड केलेलंस ना, त्याच्यामध्ये काय आवडतं? तुला काय आवडलं म्हणजे भेटून पहिल्यांदा बघून तुला काय आवडलं आणि तुला वाटलं की हाच तो आहे, तोच हा आहे? हा, असे प्रश्न कधी करत नाही मनात आपण ऍक्च्युली. तर एखादा स्पार्क स्पार्क असं नाही बोलू शकत. मला त्याची सिम्प्लिसिटी खूप आवडली.
जेवढा जेन्युइन आहे तो बोलण्यामध्ये वागण्यामध्ये, आणि मेन गोष्ट त्याला खोटं कधी आवडत नाही, जे मला पण वाटतं की खोटं नाही बोललं पाहिजे. आणि त्याने इतके असे त्याचे बाउंड्रीज जे काय होते ना तेवढे असे मस्त होते की मला माहिती होते की हा हे जर ह्याच्या डोक्यात ह्या गोष्टी आहेत म्हणजे हा तसेच विचारांमध्ये वाढलाय, किंवा ह्याचे विचार असे ओल्ड स्कूल नाहीयेत की मुरसटलेले हा नाहीयेत. मुरसडलेले नाहीयेत, की मग मला असं कळलं की हा. आणि मेन गोष्ट तर प्रत्येक माझ्या डिसिजन वरती त्याने कधीच असं हे नाही केलं की हे चुकीचं आहे, हे करूच नको. माझं चुकीचं होते पण डिसिजन, त्याने support त्याने केलंय. सपोर्ट Yeah, केलंय. that's या दॅट्स इट. थँक्यू प्रथमेश आणि- नटे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मीच हिला हो बोलले आधी की जा बोल त्याला, मग ती बोलली त्याला. मी हिला विचारलेलं की मी एक म्हणजे काय वाटतं तुला, आमचं मी काय करू. ने बोलले बीड कर. ती म्हणे अशी होती यार. बोल तू. तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं ट्रान्झिशन आफ्टर मॅरेज. ट्रान्झिशन माय गॉड, ह्याचे प्रश्न एवढे डिफिकल्ट काय आहेत. सर्वात मोठं मोठं ट्रान्झिशन. माझं घर बदललं, ओ माय गॉड. आणि हा माझं एखादी तुला बदलावी लागली हॅबिट. लग्नानंतर. हा, माझी लग्नानंतर एक हॅबिट बदलली. मी खूप काय मागवून खायचे, म्हणजे घरात ना असं चिप्स मागव, हे मागव, ते मागव, सारखं मागवायचे आणि खायचे. पण आता जरा कमी केलंय मी, कारण इथे शिव्या पडतात. माझ्या चांगल्यासाठीच बोलतात ते लोक की खाऊ नकोस एवढे असं. हा. पण मी पहिलं माझं 6 महिनेच मी हे कंटिन्यू ठेवलं, त्याच्यानंतर मी बंद केलं, कारण की तिथे कोणी खातच नाही. इथे मी, माझा दादा, माझी मम्मी सगळे ठुसायचो, पण इथे कोण नाही तसे खात. सो मग मी एकटं नाही खाऊ शकत ना, चांगलं नाही वाटत, एकटीसाठी काय मागवते. गोष्ट बदलली तुझ्या आयुष्यात. चांगला बदल आहे. चांगला बदल आहे. पण जाड मी तेवढीच होते. आय डोंट नो व्हाय. नो कमेंट्स. आता मला सांग की इंस्टाग्रामवर लोकांना तू जशी दिसतेस आणि रिअल लाईफ मध्ये काय डिफरन्स आहे तुमच्यात? लाईक रील मधली पूर्वा आणि रिअल लाईफ मधली पूर्वामध्ये काहीतरी एक डिफरन्स असेल. याचा आन्सर तूच दिलं पाहिजे असं नाही, वाटतंय. तूच सांग, तुझा इंटरव्ह्यू तू सांग मला की मी वेगळी का दिसते. तू मला इंस्टाग्राम वरती पण बघतेस आणि तू मला रिअल लाईफ मध्ये पण बघतेस. ही आहे ना, म्हणजे मी माझं पहिलं इम्प्रेशन सांगू, मला ही मक्खी चूस वाटलेली जेव्हा मी पहिल्यांदा बघितलेलं. अशी ऍटिट्यूड वाली वाटते, म्हणजे असं नाहीये, पण ती तशी भोळी आहे आतून, पण असं समोरच्याला बघून असं वाटेल की अरे 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 बॅड ॲस, बॅडी नाहीये ती, लॅडी आहे ती. Wow. डॅडी बोलायचं होतं का? जाडी आणि लॅडी दोन्ही आहे. तुला खायला सर्वात जास्त काय आवडतं? किती इझी क्वेश्चन आहे. मला जंक फूड खूप आवडतं. तुम्ही जर पूर्वाचे फॅन असाल तर तिला जंक फूड पाठवा, मला बर्गर खूप ती लक्षात आवडतं. ठेवेल तुम्हाला. आणि मला चीज वाल्या गोष्टी सगळ्या खूप आवडतात. मला आताच पाडी सुटता येतो. नॉनव्हेज मला खरं म्हणलं तर नॉनव्हेज पेक्षा मला चीज वाल्या गोष्टी जास्त आवडतात. म्हणजे मला असं बघूनच असं हे व्हायला लागतं. आणि जर नॉनव्हेज बरोबर चीज असेल तर सोने पे सुहागा. सेगमेंट 2 आहे रॅपिड फायर. तुला माहिती आहे रॅपिड फायर काय, मी सांगू नाही शकत तुला. अरे काय नाही, चिंदी चपाट एकदम. कॉफी की चहा? कॉफी. रॅपिड फायर. लॅपटॉप की इंस्टाग्राम? इंस्टाग्राम. वर्क फ्रॉम होम की ऑफिस? वर्क फ्रॉम होम. मनी और फेम? मनी. हिमानी और इमानी? बोथ. वन वर्ड टू डिस्क्राइब मी? क्यूट. गोंडस. वन वर्ड टू डिस्क्राइब युअरसेल्फ? रानटी. गाईज, आमचा पहिला पॉडकास्ट. थांबा. आता लास्ट की तुला जर एखादा नवीन कॉन्टेंट क्रिएटर तुझ्या समोर आला आणि त्याने तुला सांगितलं की ताई मी बघतोय ग्रो करायला, तर तू तिला काय सजेस्ट करशील किंवा काय ऍडवाइस देशील कॉन्टेंट बनवण्यासाठी? आणि त्याचा जर जॉब पण असेल नसेल, व्हॉट एव्हर सिनारिओज मध्ये तू काय ऍडवाइस करशील नवीन कॉन्टेंट क्रिएटर? ओके. तर लक्ष देऊन ऐका, जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करणार असाल तर. जी चूक मी केली आहे आणि मी अजूनही करते, पण मला माहित नाही त्याला सुधारायची कशी आहे. जर तुम्ही एक पर्टिक्युलर टॉपिक निवडलाय कॉन्टेंट करायचा, समजा लाईफस्टाईल किंवा फॅशन आहे, ठीक आहे, तर तुम्ही त्याचं असं कॉन्टेंट क्रिएशन करा की ते अपिलिंग वाटलं पाहिजे आणि लोकांना तुम्ही कॉन्टेंट करताय हे वाटलं पाहिजे. जसं माझं असं वाटतं की मी डे टू डे काहीतरी टाकते आणि ते मॅटर नाही करत आहे की म्हणजे फॉर अ ब्रँड पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघितलं तर असं वाटेल की अरे ही तर नॉर्मल व्हिडिओ टाकते, ही असं तिला आपण एखादं प्रोडक्ट देऊन ती काहीतरी करेल आणि ते लोक घेतील असं नाही होणार. पण जर मी पर्टिक्युलर प्रोडक्टचं काहीतरी टाकत चालले रोज 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 किंवा कपड्यांचं टाकत चालले, तर ब्रँड्स ते बघतात आणि बोलतात की हा अरे ही हे करते, म्हणजे ही ह्या फील्डमध्ये आहे, म्हणजे हिला मी अप्रोच करू शकतो. तर तुम्ही जर असं करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर एक पर्टिक्युलर गोष्ट पकडून चालू करा त्याला करणं,
आणि मग पुढे जा. आता माझं असं झालं की मी डान्स पण करते आणि मला डान्सचे व्हिडिओ पण नाही सोडायचे आहेत ना, मला लाईफस्टाईल सोडायचे आहेत व्हिडिओज किंवा असं माझे फालतू बोलण्याचे व्हिडिओ सोडायचे आहेत. तर मला समजत नाही की जर एखादा ब्रँड माझा प्रोफाईल जर बघेल तर काय शोधेल त्याच्यामध्ये, असं मला प्रश्न पडतो नेहमी. तर तुम्ही जर क्रिएशन चालू करत असाल तर प्लीज लक्ष द्या ह्या गोष्टीमध्ये, जर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ह्यातनं तर. ओके. या तर हा होता माझा एपिसोड 1 ऑफ अरे अरे बोलणार रे. आणि पुढच्या एपिसोड मध्ये आपण नवीन गेस्टला भेटूया आणि हा गेस्ट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हिमानीने पॉडकास्ट पुढे कंटिन्यू ठेवले पाहिजेत. ठेवणारच आहेत, अजून 10 एपिसोड तुम्ही नाही बोलत तरी मी ठेवणार आहे कारण मी प्रयत्न करते. आणि 10 एपिसोड हिने टाइम टू टाइम टाकल्यानंतर कमेंट मध्ये शिवाय घालायला चालू करा प्लीज. असंही करा. आणि तुम्हाला म्हणजे जर तुम्ही मला बघत असाल नॉर्मली तर तुम्हाला माहितीये की माझ्या लाईफ मध्ये कोण 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 आहेत. जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे काही सिक्रेट्स ऐकायचे असतील तरी मला सांगा की या हिच्यासोबत बोलीचं हे असं असं काढ, तर मी करेन. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. आणि कमेंटच्या बाजूला ना असं सरकवा आणि तिथे हाईप लिहिलेलं आहे, त्याला प्लीज हाईप वरती क्लिक करा आणि हाईप करायला विसरू नका हा व्हिडिओ, सो दॅट अजून जास्त लोकांपर्यंत हे मला माहित नव्हतं. थँक्स पूर्वा. येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. बाय.